येत्या काही वर्षात कारमधूनही हवाई सफर करता येणार आहे असं कोणी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना, पण हे खरंय। पाहूया नेमकी कशी आहे ही हवाई सफर। केवळ हवेत उडणारीच नव्हे तर प्रत्यक्ष या कारमधून हवाई प्रवास करताही येणार आहे। खरं तर हे केवळ स्वप्नच, पण कारमधून हवाई सफरीचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केलाय निपाणीच्या महेश महाजन या लघु उद्योजकानं। फ्लाइंग कारचं तसं मॉडेलच त्यांनी तयार केलंय। त्यांच्या जवळपास 20 वर्षांच्या प्रयत्नाला यश आलंय। त्यांनी बनवलेल्या या मॉडेलला चेन्नईतल्या पेटंट ऑफिसनं 26 सप्टेंबरला मान्यताही दिली। तसंच 3 एप्रिल 2014ला सर्च रिपोर्टही दिला। या कार्यालयानं एअरथर्स्ट व्हेइकल नावानं रजिस्ट्रेशन करून जगातल्या 150 वर देशात पेटंट मागायलाही परवानगी दिली। दिवसेंदिवस ट्रॅफिक जाममुळं, वाहनं वाढल्यामुळं, रस्ते खराब असल्यामुळं हे फ्लाइंग कार जगामध्ये येणं गरजेचं आहे असं वाटत होतं आणि त्या संदर्भात अभ्यास करत गेलो। मॉडेलपासून तयार करण्यात येणारी 1200 किलो वजनाची कार 4 व्यक्ती घेऊन हवेत भरारी घेऊ शकणार आहे। बाजारातल्या उपलब्ध भागांचा वापर करून महाजन यांनी लक्ष्मी नारायण फ्लाइंग कारचं मॉडेल बनवलंय। यामध्ये महाजन यांना कुटुंबियांचंही मोलाचं सहकार्य लाभलंय। त्यांनी खूप रात्रंदिवस प्रयत्न केलेले आहेत। त्यासाठी आम्ही घरातल्या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी केलेले प्रयत्नाचं ते फळ आता त्यांना मिळालेलं बघून त्याचा आम्हाला आनंद सांगता येत नाही आहे। माझ्या पप्पांनी अशा प्रकारचं संशोधन केले महत्त्वाचं, याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंदसुद्धा आहे। आणि जेव्हापासून शोध लागला त्यांचा आणि जेव्हा मॉडेल करायला घेतलं त्यांनी, तेव्हा दिवसभर त्याचाच विचार करत होते ते। विमानाशी साधर्म्य असणाऱ्या या कारसाठी AV08B हरेर या विमानाची कन्सेप्ट डोक्यात ठेवून इंजिन, इलेक्ट्रॉनिक पार्ट, कंट्रोल बोर्डचा वापर करण्यात आलाय। ही कार केवळ इंधन आणि स्विचवर चालणारी आहे। या फ्लाइंग कारच्या मॉडेलचं पेटंट घेऊन तयार करण्यात येणारी कार सर्वसामान्यांना परवडणारी असावी अशी इच्छा महेश महाजन यांची आहे। मात्र त्यासाठी काही दिवस थांबावं लागणार आहे। मात्र महेश महाजनांच्या फ्लाइंग कारचं संशोधन सर्वत्र चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनलाय। प्रताप नाईक, झी मीडिया, निपाणी, बेळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।